नमस्कार मित्रांनो, तुम्ही कधी जंगलातल्या मुंगी आणि नाकतोड्याची गोष्ट ऐकली आहे का? उन्हाळ्याच्या तळपत्या उन्हात एक मेहनती मुंगी दिवस रात्र अन्न साठवण्यात व्यस्त होती आणि तिचा मित्र नाकतोडा मात्र झाडावर बसून गाणी गात मजेत दिवस घालवत होता. पण पुढे जे झालं ते आपल्याला मेहनत आणि आळसाचा खरा अर्थ शिकवणार आहे. चला तर मग सुरू करूया आजची गोष्ट, मुंगी आणि नाकतोडा. एकेकाळी एका जंगलात मुंगी आणि एक नाकतोडा राहत होते. गरमीचे दिवस होते. मुंगी दररोज सकाळी लवकर उठून अन्न गोळा करत असे. ती अगदी चिकाटीने काम करत होती. धान्यांचे कण, शेंगदाणे, तांदूळाचे दाणे सगळं काही ती आपल्या घरात साठवत होती. त्यावेळी नाकतोडा मात्र मस्तीत गाणी गात झाडावर बसलेला असायचा. तो मुंगीला म्हणायचा, "अगं मुंगी, इतकी कशाला घाई? उन्हाळा आहे, मज्जा करायची वेळ आहे." मुंगी म्हणायची, "हो, उन्हाळा आहेच, पण थोड्याच दिवसात हिवाळा येईल, तेव्हा अन्न मिळणार नाही, म्हणून आधी तयारी करावी लागते." पण नाकतोड्याने मात्र तिचं ऐकलं नाही. तो दिवसा ढवळ्या फक्त गाणं गात आणि मस्ती करत राहिला. अखेर हिवाळा आला. थंडीचे दिवस, सगळीकडे थंडी आणि अन्नाची कमतरता होती. मुंगी आपल्या घरात बसून आरामात राहिली. तिच्याकडे भरपूर अन्न होतं. नाकतोडा मात्र थंडीने कुडकुडत होता आणि भुकेने व्याकुळ झाला होता. तो मुंगीच्या घराजवळ आला आणि म्हणाला, "माफ कर मुंगी, मला थोडं अन्न देशील का?" मुंगीने दार उघडलं, त्याला थोडं अन्न दिलं आणि म्हणाली, "मित्रा, मेहनतीला पर्याय नाही. पुढच्या वेळी तूही तयारी कर." तर मित्रांनो, आपल्याला या गोष्टीतून अशी शिकवण मिळते की आळशीपणाने काहीच मिळत नाही. वेळेवर कष्ट करणाऱ्यालाच सुख मिळतं. तर अशाच नवनवीन गोष्टी ऐकण्यासाठी कृपया कुक्कूज मॉम या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या गोष्टीमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.